नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कसे आहात मित्रांनो सगळे. तर आज आपण निघालो आहे कोल्हापूरला. तर विषय असा आहे की उद्या MM ऑटो इव्हेंट आहे. मग ते खूप मोठं होणार आहे. तर मग आपण आदल्या दिवशीच निघतोय, कारण की बेळगावची पण सगळी आपली जी ग्रुप आहे तर ते पण निघालेत आता बेळगावातनं. तर ते बोललेत आम्ही निघालो की तू पण लगेच निघ. तर असं झालं सगळं. तर मित्रांनो, ही माझी आई. हाय. तर आज जायचं इच्छा मी ना, कारण मम्मीनं पावभाजी केल्या. तर आता काय करू आता. तर चला निघतो मी. कॅमेरा ते सगळं हे आपलं बॅटरी ते सगळं चार्ज करून झाले. आता पहिला गाडी बाहेर काढूया. ऋषीभाऊ थांबला आता अंकली चौकात. चला येऊ काय पाटील मग येतो. ओ क्या बोला तूने. चला येऊ काय. चला येतो. जय श्रीराम मित्रांनो. ऋषीभाऊ येऊन थांबल्यात, लय वेळ झालं. तर आता आपण जाऊया लवकर. पहिला ते ऋषीभाऊंना फोन करतो. आलाच त्यांचा फोन. हॅलो. आलो. ऋषीभाऊ जैन वडापाशी थांबल्यात. लय करू मग ते लय. तर मित्रांनो निघूया थोड्या वेळातच. भावानं पण टायटॅनियम घेतलाय आपल्यासारखं सेम रेसलॅब. शूज घेणार आहे मी पण. शूज लागते हो. शूज लागते. त्रास लय करताय. आत न जायचं आहे. ही 800. 800 का. निघूयात लगेचच. भाऊ त्यांनी जरा वॉशरूमला जाऊन येतो म्हणल्यात. ते आले की लगेच आपण निघायचं. ऋषी भाऊ एकदम खटात, म्हणजे सूटच त्यांचा 1.5-2 लाखाचा. रिॲक्शन हो.
बाकीचे पण यायचे आहेत अजून, तर ते निघू देत, मग आपण निघूया. सगळे आलेत बाकीचे पण सगळे. आई शपथ. 5 minutes later. पेट्रोल पण सगळं फुल करून झाले, तर आपण निघूया. तर मग मी कॅमेरा इथं लावतो. चला निघूया. ते निघू देत, मग आपण निघूया. चला बाकीचे गेलेत पुढं. धूळ याकडे वायझर बंदच करतो. मित्रांनो मला की नाही म्हणतो अजून एक गोपर घ्यायचं, म्हणजे कसं एक इथं एक असणार आणि एक आपल्या इथं फ्रंटला. बघूया आता काय होतं नेमकं, कारण की आता 360 पण घ्यायचं विचार चालले आहे. बघूया साईडनं जाऊया. चला हो ऑफ रोडिंग. कसं झाले आता आपले सिद्धेश भाऊ पण बेळगावात निघाल्यात, तर त्यांनी आता अर्धा वाटत आल्यात. आता म्हटलं जरा थोडं लेट झालं आपल्याला, कारण की आपण आपल्याला इकडं जयसिंगपूरमध्ये थांबावं लागलं ना, बाकीचे पण येणार होते म्हणून. मग एकत्र निघूया म्हटलं. आता हे जे बाकीचे चालले ते ह्याला चाललेत पन्हाळ्याला, मग त्यांनी तिथंच स्टे करणार म्हणून बोलले. आणि सिद्धेश भाऊ त्यांना आपल्या घरात आपलं तिथं घर आहे कोल्हापुरात, त्यांनी म्हणले तुमच्या इथे एक दिवस हॉट करतो. ते बोलले थांबतो तुझ्या रूमवर. चालते म्हटलं, काय प्रॉब्लेम नाही. मग निवांत तुम्ही सोमवारी सकाळी निवांत जावं म्हटलं. उद्याचं कसं ते इव्हेंट आपल्याला सगळ्यांना बोलवलं ना, म्हणलं इव्हेंटला जाऊया. म्हटलं इव्हेंट पण करूया जर कसं असते. कारण माझं पण हे म्हणजे तसं केलं आहे IBW ते, पण हे कोल्हापुरातलं पण आता हे दुसरं आहे. फर्स्ट होतं ते आपण काय त्यावेळी अटेंड केलं नाही, कारण की आपल्याला त्यावेळी वेळच भेटला नाही हो. मग परीक्षा ते होते, मग हे सेन सगळं. बाकीचे भाऊ आपल्या जीवनवंशाला मागच राहायला, बाकी ऋषी ते सगळे पुढेच आहेत. सिद्धेशनं बाईक 900 त्याची असली रॅप केला आहे, फक्त व्हिडिओमध्ये बघितले. आता प्रत्यक्षात जाऊन बघायचं. आता कानाला लय त्रास होतो, आवाज लय आला येतेच की. नेव झाले इथे. चला आपले बॉबी भाऊ ह्यांनी पण व्लॉग करतात. ह्यांचं यूट्यूबवर नाव बॉबी रायडर म्हणून आहे बघा. बॉबी रायडर 09 त्या नावानं चॅनल आहे त्यांचं यूट्यूबवर. तर आता वाजल्यात 6:30. तर आता ते सिद्धेश सेन पण आल्यात जवळच, कोकणोळी टोल नाका बस आहेत. तर सिद्धेश बोलला ते मामाकडे जाणार आहे तो त्याच्या. तो बोलला आम्ही पुढे जातो, तुम्ही या म्हणलं नंतर. आणि माझं वायझर ब्लॅक असलं म्हणून आता संध्याकाळचं टायमिंगचं दिसत नाही,
पूर्ण डार्क आहे ना ब्लॅक, त्यामुळं वायझर ओपन करूनच हे केलं आता सध्या. विषय असा झाला आहे, भाऊ म्हणले की मी जातो पुढं, सिद्धेश भाऊ थांबलेत ना, मग ते आता ते घरापाशी जाऊन थांबतो म्हणलेत. आपण पण आता जाऊया रिटर्न परत. तर आपल्याला जायला लय उशीर होणार आहे. आपण लय मागं आहे, आपण जवळजवळ 15-20 किलोमीटर कोल्हापूरपासून लांब आहे. हरण भाऊ कुठं थांबल्यात, चला. कधी एकदा थांबायचं होते असं झालं बघा. सगळं घामानं सगळं भरले, ओझलं झालं सगळं घामानं, शर्ट पॅन्ट. चला आता आपलं घर आलं आहे खूपच जवळ. तोपर्यंत सिद्धेश ते येतात, तोपर्यंत जरा काहीतरी जरा सॉफ्ट ड्रिंक घेऊया गार मस्त वेगळे. लय करून आले आता, तर आपल्याला थांबायला लागणार इथं. एक त्याने येऊस तोपर्यंत थांबूया. तर सिद्धेश भाऊनं थोडा लेट व्हायला लागले, त्यांनी त्यांच्या मामापाशी थांबल्यात. आपण तोपर्यंत जाऊन आवरून घेऊया. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा नक्की, आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण ब्लॉग इथंच एंडअप करूया. चला मित्रांनो, जय श्रीराम.